नमस्कार मित्रांनो, मी आहे नारायण सुरेंशी आणि सध्या मी वाचत आहे गौतम बुद्ध यांच्या जीवनाबद्दलचे पुस्तक सर्वोत्तम भूमिपुत्र गौतम बुद्ध. या पुस्तकामध्ये असे सांगितले आहे की उपनयन नावाचा हा विधी झाल्यानंतर बट्टूने अग्नीला प्रदक्षिणा घालून विधीपूर्वक भिक्षा मागावी. म्हणजे पूर्वीच्या काळी ज्यावेळी ब्राह्मण आईवडिलांना मुलगा जन्माला यायचा किंवा बाळ जन्माला यायचं, त्यावेळी त्या बाळाचं उपनयन नावाचा हा विधी केला जायचा. तोपर्यंत तो मुलगा शूद्राप्रमाणेच त्या ब्राह्मण आईवडिलांना वाटत असे. म्हणजे उपनयन नावाचा हा विधी केल्यानंतर अग्नीला साक्ष धरून तो मुलगा म्हणजे तो ब्राह्मण आईवडिलांचा बाळ भिक्षा मागावी आणि जोपर्यंत तो असे करणार नाही तोपर्यंत तो ब्राह्मण आईवडिलांचा ब्राह्मण मुलगा किंवा ब्राह्मण बाळ म्हणून ओळखला जाणार नाही. म्हणून उपनयन नावाचा हा विधी त्या काळी केला जात असे, असे मनुस्मृतीने सांगितले आहे. मनुस्मृती नावाचा हा एक ग्रंथ आहे आणि त्या ग्रंथामध्ये असे सांगितले आहे आणि धर्मग्रंथाचा नियम आहे असं त्यामध्ये सांगितलं आहे. याचा अर्थ ब्राह्मण होण्यासाठी उपनयन हा एक अपरिहार्य विधी असतो आणि हा विधी केल्यानंतर अग्नीला साक्ष धरून भिक्षा मागावी लागत असे.